पुन्हा एकदा मुंबईत येऊयात, कारण बीएमसी मधल्या उधळपट्टीचा नवीन प्रकार समोर आलाय। महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ ऐवजी आता इनोवा क्रिस्टा हवी आहे। कारण काय तर स्कॉर्पिओ एन गाड्यांमधून प्रवास करताना धक्के बसतात, पाठ दुखते आणि त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांनी इनोवा क्रिस्टा गाड्यांची मागणी केली आहे। त्यानुसार उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि 3 समिती अध्यक्षांसाठी 25 लाखांच्या इनोवा गाड्या मागवण्यात आल्यात। हा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला देखील जाणार आहे। बीएमसी मध्ये आता महागड्या गाड्यांची उधळपट्टी सुरू आहे। स्कॉर्पिओ ऐवजी आता इनोवा क्रिस्टा गाड्या सगळ्या आयुक्तांना हव्यात। सगळ्याच नेत्यांकडनं आता स्कॉर्पिओच्या ऐवजी इनोवा गाड्यांची मागणी केली जाते। पाठ दुखते किंवा धक्के लागतात अशा कारणांनी आता इनोवा गाड्यांची मागणी मुंबई महापालिकेत केली जाते। बीएमसी मध्ये महागड्या गाड्या आता येण्याची शक्यता आहे, कारण नवीन आलिशान प्रस्ताव महापालिकेने तयार केलाय। आयुक्तांकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठवला देखील जाणार आहे। स्कॉर्पिओच्या ऐवजी आता इनोवा क्रिस्टा गाड्या घेण्याची जास्त शक्यता वाढली आहे। आपल्यासोबत मनसेचे गटनेते आहेत यशवंत किल्लेदार जी आहेत। यशवंत जी, आता बीएमसी मध्ये महागड्या गाड्यांसाठी उधळपट्टी सुरू झाली आहे। स्कॉर्पिओ ऐवजी इनोवाची मागणी केली जाते। स्कॉर्पिओ गाड्या नुकत्याच नवीन घेतल्या होत्या, अजून 4 महिनेही नाही झालेत नवीन घेऊन। त्यांना त्या गाड्यांचा म्हणे पाठीचा त्रास होतो वगैरे प्रवास करताना, अशी काहीतरी बाष्पळ कारणं दिलीत। इतके वर्ष वॉर्ड ऑफिसर किंवा अन्यही पद जे कोणी समित्यांचे अध्यक्ष हे स्कॉर्पिओच वापरतात, त्यांना कधी त्रास नाही झाला। आता ह्यांना इनोवा स्क्रिप्टो पाहिजेत म्हणून यांनी स्कॉर्पिओच्या गाड्या आता म्हणे सहाय्यक आयुक्तांना देणार, म्हणजे वॉर्ड ऑफिसरांना देणार आणि वॉर्ड ऑफिसरच्या गाड्या खाली अभियंत्यांना देणार। मग त्यांना त्रास नाही होणार का? ते तर यांच्यापेक्षा जास्त फील्डवर असतात। एकंदरीत कसं आहे, सत्तेची मजा करायची, सत्तेचा गैरवापर करून मजा करत राहायचं। विरोधक म्हणून आम्ही याला विरोध करत राहूच। धन्यवाद यशवंतजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहतोय बीएमसी मध्ये आता महागड्या गाड्यांची उधळपट्टी सुरू झाली आहे। महापालिकेने नवीन प्रस्ताव आता आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला।